मी लगेच कॉन्टॅक्ट नंबर ते देतात, फोन करतात, हॉटेलचा नंबर असतो आणि अफलातून सर्व क्रिकेटचं चाहत आहेत आणि क्रिकेटला नेहमीच महत्त्व देतात. आणि जे हनुमान क्रिकेट संघ वाकदचे भक्कम आधारस्तंभ या स्पर्धेचे संयोजक आयोजक आहेत आणि या स्पर्धेची संकल्पना ही आमची जॉन्टी दादा दलवी यांच्या माध्यमातून आहे आणि त्यांच्या आग्रहाखातीर आणि खऱ्या अर्थाने कालच मला माहिती पडलं. मी एवढ्या वर्ष जॉन्टी दादा बोलायचो, पण ज्ञानेश्वर दलवी हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे हे मला काल माहीत पडलं. तर मग मला आवडतं दादा, काही टेन्शन नको. फडके दादा माझे आवडते दादा आहेत, काही टेन्शन घ्यायचं नाही. हां, त्याला सलामीची जोडी मैदानावरती सुरेश सॉरी मनोहर आणि आता सलामीची जोडी बदलली केतन. 3 षटकांचा सामना असेल, 18 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काही टेन्शन नाही, तिथेच बस. हां, आम्ही कधीच असं नसतो, तिथे बसून बस. आमचं गणित चांगलं आहे. कोरोनामध्ये जरी स्कूल कॉलेज बंद होते पण आमची टीचिंग चालू होती. तर बघा आता पहाटेची वेळ आहे, पहाटेची काकड आरतीची वेळ झालेली आहे. सुपारी काका, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. एन्जॉय एन्जॉय फुल एन्जॉय या ठिकाणी करूया. जरूर आम्ही पाहिलं होतं, मी एन्जॉय केलं होतं. माझगावच्या मैदानावरती गेलो तो किरण दादा, तिथे जाऊन एन्जॉय केलं. घर कुठलंही असून दे, आपल्यासाठी सर्व सेम आहे. मच्छिंद्र पाटील यांचा वाढदिवस होता. किरण दादा वाढदिवस असेल तर कैलाश दादा डायरेक्ट गोव्याला जातो. मच्छिंद्र पाटील मैदानावरती होते. हां, बड्डे त्यांचा मैदानावरती. तर जाऊया मैदानावरती, करूया सुरू आपण ह्या मॅचला. आजच्या या रजनीमध्ये म्हणजे अजून एक संघ टॉप 6 मधला आपल्याला भेटेल. ओके, 15 तारखेला अर्थात 15च्या रात्री म्हणजे 16ला मंगेश दादा यांचा वाढदिवस जरूर साजरा होईल आणि मॅगीचा केक असेल तिथे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो, ग्लास केला, जिम्मीला गुदुल्या करत चेंडू निघालाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतो, तिथे फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडू जातो सीमारेषा पार, चेंडू झालाय फरार, रन्स मिळतील 4. इथे आलाय चौकार. डीजे तयार राहायचं आता, गावाला जागवायचंय. बघा जयदासजी दलवी साहेब आणि विष्णुदा वैखरे साहेब अजूनही या मॅचचा आनंद घेतात. क्रिकेटचा आनंद खरं लुटणारे आमचे प्रेक्षक मायबाप आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वपूर्ण घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. मॅचचा आनंद त्या ठिकाणी घेतात. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा संतोष गारे. मनोहरसाठी पुढचा चेंडू उचललाय, चेंडूला काहू कॉर्नर रिझनमध्ये कोणताही शतरक्षक नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चला तयार राहायचं आहे. जाग साल घे पटापट. हां, कैलासजी वैखर यांचा जो बॅनर आहे, त्यांचा सुपुत्राचा बॅनर आहे, त्याला जर षटकार ठोकला तर आमचे जॉन्टी दादा दलवी यांच्याकडून 500 रुपये. आणि स्टेट जर ह्या आमदार चषकाच्या बॅनरवरती जरी फोटोला धडक मारली, गणेश दलवी दादाकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. पण या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, तिसरा चौकार. ठोक डीजे. लाजवाब कव्हर आपण पाहतो. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. 6 धावेसाठी षट 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 षटकार. ठोक डीजे. आपण पाहतोय लक्ष केंद्रित कर, या गोलंदाजावरती आता लक्ष केंद्रित केलंय.
3 चौकारानंतर षटकार पाहिला, तेही त्यात जोरदार आपण पाहतोय. चिनर्स घेतली गेली, त्यानंतर पॅडवरती चेंडू आदळला, 5वा चेंडू डॉट आला. 3 चौकार 1 षटकारानंतर 18 धावाच्या नंतर आपण पाहतोय हा चेंडू डॉट. 18 चेंडूचा खेळ, त्यातले 5 चेंडू समाप्त, 13 चेंडू अजूनही बाकी आहेत. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. इथे खडेखडे खेळला, चेंडू ढकलला, वडिश लॉंग ऑन, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण, थोडासा फंबल जाणवला, दुसरी धावांचा प्रयत्न आणि वाईडिश थ्रो. चेंडू घर शोधताना दिसला. इथे 2 धावा पूर्ण आल्यात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोअर कार्ड जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 2-0, 2च्या नंतर 0. ठोक डीजे. वाईट चेंडू स्वेअर बरा. मी काल मला वाटतं रामदास दादा काल तुम्ही नव्हते वाटते. 6 चेंडू 1 धावांची गरज असताना दादा, मारुती दादा, 6 चेंडू 1 धावांची गरज होती. जय मल्हार वॉरियर्स माझा संघ होता. माझ्या संघामध्ये किरण शिल्के खेळत होते. अपोजिट संघाने बरोबर स्कोर केला होता आणि 6 चेंडू 1 धावांची गरज असताना 6च्या 6 चेंडू डॉट टाकले होते. फक्त फरक एवढा आहे, माझा एस टी रक्षक त्यांनी त्या ठिकाणी ती चुकी केली. 6 डॉट चेंडू टाकले आणि तिथे समीर सोमने म्हणाले होते नाद करायचा पण वाकसवाल्यांचा कधी नाही. अफलातून. इथे पाहतोय पुन्हा एकदा पंच आमचे 2 हात समांतर करतात, सांगतात खराब चेंडू, स्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. धावसंख्येमध्ये होती वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली. आमचे गणेश दलवी दादा सांगतात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. गेले कित्येक वर्ष मागतो मी 2 गुंठे जागा, भेटतच नाहीये. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कट, फलंदाज होतो त्रिफलाची. झटका केतनच्या स्वरूपात खूप मोठा अडथळा या ठिकाणी दूर केलाय, तो म्हणजे कलबोली संघ कमबॅक करत असताना घेतलेला हा विकेट. ठोक डीजे. तर नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. 1 डाऊनला महेश कांबळे. रागवले होते आज महेश, जसे मैदानावरती झेल सोडत होते दुसऱ्या मॅचला. महेश कांबळेला कुठे जाऊ ना कुठे राहू असं झालं होतं. कधी इकडे कधी तिकडे, बस धावत होते ते.
इथे आपण पाहतोय आणि इथे मिस. लेग बायची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. मनोहर आता स्ट्राईकला आलेत. केतन माघारी परतला. 2 मॅच काय खेळलाय केतन, अष्टपैलू कामगिरी केली. आता बारी इतर फलंदाजची. आता किरण, त्यानंतर महेश, सुरेश, आता यांची वारी. विलास आपला ठीक आहे. जरूर या चेंडूनंतर विलासची मी एक गोष्ट जरूर मला आठवते. चला गोलंदाज तयार झालेत. गोलंदाजी मार्कवरती. इथे पुन्हा एकदा उंच उडवला चेंडू. संदीप तिथे शतरक्षक त्या ठिकाणी सेकंड आणि झेल या ठिकाणी टिपला जातोय. झेल जरूर सुटला होता पण आपण पाहतोय या ठिकाणी ज्ञानेश्वर कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. सुंदर झेल टिपलाय, माघारी परतलाय. आपण पाहतोय मनोहर 23 धावा धावफलकावरती. आणि जरूर माझगावची टुर्नामेंट करत होता. आमच्या पंचांना जरा ब्रेक पाया होता. मी विलास दादाला सांगितलं स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत उभा राहा. आणि मी खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं दादाला उभा राहायला सांगितलं, दादा उभाच राहिला होता फक्त. पंचांनी शॉर्ट रन या नो वाईट मी काहीच देणार नाही, मला सांगितलं फक्त उभं राहायला. दादाने सुरेख साथ दिली. दादा असंच जेव्हा बाहेरचे जेव्हा पंच जातात साथ द्या. कारण 28 सामने माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी टुर्नामेंट. राजेश भोईर यांनी आम्हाला तिकडे पाठवलं होतं. हरेशनं मी होतो. खऱ्या अर्थाने अशी टुर्नामेंट घडायला पाहिजे, मजा येते. डे नाईट एका दिवसामध्ये सर्व काम तमाम. आमच्याकडे 4 रात्र ठेवली तरी कमी पडतात. 40 संघ ठेवले तर 5 रात्र ठेवा सांगतात. आता 48 संघ आहेत त्याच्यामुळे 5 रात्र या ठिकाणी घ्यावाच भाग पडले. गोलंदाज दर्शन कमबॅक करून दिले. चांगलं विकेट त्यांनी प्राप्त केलं आहे. हलक्या तरी क्लास केलं आहे. लॉंग ऑन झोनमध्ये शतरक्षक आहे संतोष गारे. चेंडू परत पोहोचला आहे. थोडंसं फंबल जरूर जाणवलं होतं. स्वतःला सावरलं. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आत्ता परत पाहिलं या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. पहिल्या षटकात 3 चौकार एक षटकार जरूर पाहिले होते. एक दुहेरी पाहिली होती. एक डॉट चेंडू होता. पण इथे दर्शन काय कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी आत्ता परत बांधून ठेवलं या षटकामध्ये माझगावच्या खेळाडूंना. इथे सुरेख गोरपी चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला होता. त्याच्या आवकाच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचलाय. पंच आम्हाला जरूर सांगतील. चेंडू आपण पाहतोय. आणि तिथे उपस्थित आहेत KTC लाईव्हचा उजवा हात अजिंक्य पवार यांचा उजवा हात जरूर आम्हाला सांगेल. 4 धावा चौकार. हां ऋषी आपण म्हणतो निशी एक समालोचक होता. चौकारच्या साहाय्याने 28 धावा झाल्या 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने. याच पद्धतीने चालले तर 42 धावा होऊ शकतात. योगेश सर निशी आपण पाहतोय कारण गोल्डन फिंगर आहे तो. याच्या अगोदर तो समालोचक म्हणून काम करायचा आणि असंच लाईव्हवाल्यांच्या बाजूला बसून अजिंक्य पवार हे लाईव्हवाल्याचे इथे बसायचे आणि नेहमी विचारायचे. आम्ही सहजरित्या अजिंक्य पवारला एकदा विचारलं होतं याच मैदानावरती, पवारसाहेब तुम्ही पण घेणार आहेत का लाईव्ह चालू करणार आहेत का. नाही फक्त पाहतो आहे. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर गुपित उघडं झालं का KTC लाईव्ह इव्हेंटचं चॅनल ओपन झालं. चला ज्ञानेश्वर हिलम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शेवटचा अंतिम षटक असेल. 6 चेंडू 12 चेंडूमध्ये 28 धावा आल्या 14च्या सरासरीने. पाहूया 6 चेंडू कशा प्रकारे असतील. इथे कव्हर इधरमध्ये शतरक्षक आहे. थोडंसं फंबल जाणवलं गेलं. 1 धाव. सतीश आपण पाहतोय सिंगल रोटेट करतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये सतीशने सुरेख काम केलं. स्ट्राईक रोटेट केलं होतं. विकेट ठेकून खेळत होता.
सलामीची जोडी बदलली बघा, थोडं बॅकफूटवरती ढकललं गेलं. इथे उर्फित चेंडू निघून गेला एस्ट्रेच्या हातामध्ये. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज ज्ञानेश्वर सामना करील तो महेश कांबळेला. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये. ज्ञानेश्वर हिलम गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू सजवतोय. कॉटन बॉल्ड महेश माघारी आला, तर महेशच्या नंतर त्यांचा भाऊ किरण कांबळे मैदानावरती सज्ज. पंचवीस घंटे दादा त्या मैदानावरती राहिलो, त्यामुळे सर्वांची नावं पाठ झालेत. पण लाजवाब जेवण खावण एवढं व्यवस्थित झालं होतं आमचं, फुल एन्जॉय. तर ज्यांचं खावं मीठ त्यांच्यासाठी बोलावं चांगलं, सर्व काही नीट म्हटलं जातं ना मंगेश सर. गोलंदाज तयार, ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार. इथे आपण पाहायला गेलं पहिल्या 2 षटकामध्ये एवढं धावा होत्या, त्यानंतर आपण पाहायला गेलं इथे कमबॅक करत असताना ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. थांबला या ठिकाणी, फक्त गोलंदाजी मार्कवरती थोडंसं ज्ञानेश्वर फ्रंट फूटसाठी कुठंतरी टेन्शनमध्ये. कारण मी पाहिलं गेलं पंचांच्या भूमिकेत असताना ज्ञानेश्वर कुठेतरी ओव्हरस्टेपच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो, तिथं थांबला जातो. आणि इथे पाहिलं ज्ञानेश्वर थांबलाय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. लाजवाब गतिवान चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. लाईन आणि लेनचा सुरेख मारा या ठिकाणी पाहतोय. परफेक्ट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. फक्त 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले ज्ञानेश्वरने, 29 झाला. आणि इथे आपण पाहतो शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी सुरेख टाकत असताना अफलातून गोलंदाजी ज्ञानेश्वर इलामची. 18 चेंडूमध्ये फक्त धावा झाल्या त्या 29. 30 धावांची गरज. पहिल्या 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने 28 होती. किमान 10 तरी धावा ही अपेक्षा होती, पण अपेक्षा भंग केले. जो फलंदाज आपण पाहतोय मनोहर आणि केतन बाद झाला, त्यानंतर कोणत्याच फलंदाजाला वाटलं नाही मैदानावरती उभं राहावं आणि ती धावा बनावी. इथे सिंगल डबल घेणं गरजेचं होतं, धावसंख्या होत नाही आहे. 29 धावा स्कोअर कार्डवरती, 30 धावांचं लक्ष. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. हा, दोघांची जुगलबंदी होईल. योगेश या. हा, आम्ही इथून तुम्ही तिथून. हा, ओके चालेल. ओके. काल ज्ञानेश्वरचं आपण एक विश्लेषण करूया. जाजाबेली बघा, ज्ञानेश्वरचं मी मगाशी देखील एक मॅचमध्ये म्हटलं होतं, ज्ञानेश्वर जाजाबेली कलंबोली टीम अडचणीमध्ये असते, जाजाबेली संकटामध्ये असते, त्यावेळी हा खेळाडू त्याला बाहेर काढण्याचं काम करत असतो. बघा मार्केवाडी टीमच्या अगेन्स्ट कलंबोली टीमच्या धावा होत नव्हत्या. 5 धाबे संख्येवरती 3 विकेट आल्या होत्या, जिथे अगदी आपण पाहतोय संतोष गारे बाद झाले होते, ऋषी बाद झाला होता, दशरथ देशमुख बाद झाले होते. परंतु ज्ञानेश्वर त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याने बनवलेल्या त्या धावा आणि त्या धावसंख्येनं खऱ्या अर्थानं कलंबोली टीम जिंकली होती. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहताय या मॅचमध्ये जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी 14च्या सरासरीनं धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये ॲज अ गोलंदाज त्यानं फक्त धावा खर्च केल्या ती 1. काय जरूर एक जबरदस्त स्पेल म्हटलं जाईल, चांगली गोलंदाजी योगेश. पण या मैदानाचा विचार केला जर तुम्हाला, मी जरूर काही वर्षापूर्वीची सांगेल तुम्हाला, गेले 2-3 वर्षापूर्वीचं घटना सांगेल. जो कलंबोली संघ आहे ना या मैदानावरती खेळला ना, दशरथ हमेशा क्वालिफाय झाला. अनेक स्पर्धा आहेत त्यांनी या मैदानावरती आपण पाहतोय. एक स्पर्धा अशी आहे वैयक्तिक 45-40 मारत त्यांनी संघाला 1 हँड. आज राजेश सरांनी सांगितलं, आज राजेश भोईर सर म्हणाले ज्या कलंबोली संघाबरोबर 10 प्लेयर होणं मुश्किल असायचे, कधी कधी दशरथ सर 9-10 प्लेयर करून या मैदानावरती खेळलेत, क्वालिफाय झालेत आणि तो नंबर घेऊन गेलेत. आज कसं आहे, कारण एकीकडे
कर्जत एकीकडे खालापूर अशा दोन्ही तालुक्यातील संघ आहे, पण एकच विधानसभा. कर्जत खालापूर विधानसभा 189 या विधानसभेचे हे दोन्ही संघ आहेत आणि या दोन्ही संघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाची स्पर्धा आमदार चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे एकाच विधानसभा क्षेत्रामधले हे दोन संघ आज एकमेकासमोर भिडले जातील. कोण खुश होणार, कर्जत तालुका या खालापूर तालुका. खऱ्या अर्थाने विजय कोणाचा होणार आहे ते 189 आपल्या या विधानसभेचं. कोणी जिंकून दे, दोन्ही आपले संघ आहेत. संदीप टेन्शन घेऊ नको, कोणी जिंकून दे. तुझ्या खिशात 4,000 रुपये आलेत त्याच्यामुळे टेन्शन नाही. तू सांगितलं त्यांना 2,000, पण दशरथ दादा आम्हाला माहिती आहेत 500च्या 8 नोटा होत्या, म्हणजे ते तब्बल 4,000 होते. योगेश खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बघा, जर लाईव्हला जर कुणी पाहिलं ना, लाईव्हला हे जर इकडे कॅमेरा मला 2 बाईक दिसतात हा नेमक्याच आपल्या, पण इथे मॅन ऑफ द सिरीजला खऱ्या अर्थामध्ये शर्यतप्रेमी खुश होतील असा आदत वासरू आहे. आदत वासरू आहे, त्याला बसवण्यासाठी जागा केली होती आम्ही. रोज आम्ही फक्त त्याला ओपनिंगला आणतो, त्यानंतर आम्ही घरी नेतो. किरण शेळके दादा गुणगान काय गायचे, किती गुणगान गायचे, त्या व्यक्तीचं सांगावं तेवढं कमी आहे ना. आज अकाउंट त्यांच्याकडे आहे, स्पर्धा, आणि खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू म्हणजे सच्चा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं जॉन्टी दादा. जॉन्टी दादा मी जेव्हा समालोचन क्षेत्रामध्ये नवीन आलो होतो, ते तर 20 वर्ष झाले हो, पण या मार्केटमध्ये पैसे घेण्याच्या मार्केटमध्ये पहिले फ्रीमध्ये करायचो ना. हां, राजेश भोईर यांनी आदत लावली आम्हाला पैसे घ्यायची, नाही ते आम्हाला पैसे द्यायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला पहिले 500 रुपये पर डे मला भेटला असेल तो म्हणजे अवसराच्या मैदानावरती, आणि 500चे 1000 रुपये कोणी वाढवले असतील 10 वर्षापूर्वी तर राजेश भोईर सर यांनी, म्हणून आम्ही त्यांना कधी विसरत नाही. हां, त्यानंतर पैसे वाढत गेले, आता भरपूर घेतो, चालतंय ते. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी आपण पाहते पायावरती टाकला होता ऑन साईडला, त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला आहे. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्राला सुरुवात झाली. ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल थोडासा ट्रॅव्हल होत नाहीये. या मैदानाचा विचार करायला गेलो तर चेस करत असताना अगदी आपण पाहते ना की प्रत्येक टीमची खऱ्या अर्थानं थोडंसं कठीण झालंय, परंतु आता त्या कठीण परिस्थितीला आणि इथे फलंदाज बाद. बघा दशरथ देशमुख खऱ्या अर्थानं स्वतः त्यांना दाखवलं की मी इथे बाद आहे, माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झाला, आणि इथून ते परतताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आदरा मिळतोय तो 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कलंबोली टीमला. खेळाडू घडवले, छोटं गाव आहे त्यांचं, कमी घरांची वस्ती आहे, तिथे खेळाडू कमी आहेत कारण लोकसंख्या कमी असल्या कारणाने. तरी जेवढे जे खेळाडू आहेत त्यांना सर्वांना ट्रेनिंग देऊन त्यांच्यासोबत चांगलं प्रॅक्टिस घेऊन ते खेळत असतात. आणि कर्जत टेनिस क्रिकेटचं जे असोसिएशन आहे आपलं पाहतो आहे, असोसिएशन ते सांभाळतात, त्यामुळे त्यांचं मनापासून खूप धन्यवाद. नाही खरंच वाकस प्रीमियर लीग आपण पाहिलं असं VPLला पाहिलं मी नाही. 108च्या म्हणजे अनेक प्लेयर असतात, ते एक्स्ट्रा प्लेयर म्हणजे 120 ते 30 प्लेयर या गावामध्ये आहेत जे प्रॉपरली क्रिकेट खेळतात. लाजवाब योगेश आपण पाहिलं, ज्या खेळाडूचं गुणगान आपण गात होता तोच खेळाडू मैदानावरती गेला. ओरपी चेंडू होतं बघा, हलक्या त्या ग्लास केला. आठवण येत असेल तुम्हाला श्रेयस अय्यर विराट कोहलीची ज्या पद्धतीने चेंडू अलगद उडवतो, कव्हरच्या डोक्यावरून ते चेंडू ढकलला डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4, इथे आला चौकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता KTC लाईव्हच्या माध्यमातून. ज्या प्रकारे अगदी आपण पाहताय बॅकफुटला आले, जागा बनवली, वेट बॅलन्स केलं आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला अगदी बरोबर कव्हरच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समजदार खेळाडू आहे ज्ञानेश्वर इलम आपण पाहताय.
यावेळी अगदी आपण पाहताय लाऊडली अपील झाली आहे. इथे धोका होता, धोक्याची घंटा असते कलंबोली टीम साठी, परंतु इथे ज्ञानेश्वर पोहोचलेत. पंच सांगतात व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. धाव फलक आता जाऊन पोहोचेल या 2 धाब्याच्या साह्यानं. आपण पाहतोय आज माझगाव संघ पहिल्या मॅच पासून तर आतापर्यंत जरी थर्ड राऊंड मध्ये पोहोचलाय, पण चुका त्यांच्या काही कमी होत नाहीयेत. फिल्डिंग मध्ये भरपूर साऱ्या चुका झाल्यात सर, आणि त्याच कारणासह प्रत्येक मॅच त्यांच्यासाठी अगदी हाय व्होल्टेज बनून राहिली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं योगेश सर, ज्या खेळाडूच्या 5 झेल सोडले होते ना, त्या खेळाडूने 35 धावा बनवल्या होत्या. इथेही धावचीची संधी होती, अपील झाली होती, धावचीची संधी होती. ज्ञानेश्वर विलम हा फलंदाज तिथपर्यंत पोहोचत होता, त्याला बाद करण्याची संधी दवडली या ठिकाणी. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, लॉंग लेगला बॉलला पाठवलंय. ज्ञानेश्वर हिलमचा तडाखा, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ही ते आलाय चौकार. मिळतील 4 धाबा. जरूर योगेश दादा, मी नेहमीच बोलतो का माझ्या लँग्वेजमध्ये माझ्या जी बी समालोचन करतो त्या समालोचनमध्ये नेहमीच म्हणत असतो, एखाद्या बँकेतून कर्ज घेतलं ना, त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागते, ती पण व्याजासकट. हां, व्याजासकट परतफेड तुम्हाला करावी लागेल. आता खरं एखाद्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे एखाद्या पतपिढीमधून लोन घेतल्यासारखं असते, चक्रीवाढ व्याज. लाजवाब घाल फटका आपण पाहतोय. घुटना टेक और समाशधिक षटकार आला. योगेश दादा काय म्हणाल तुम्ही? आता बघा, एक जीवदान लाभलं गेलं, त्यानंतर 2 चेंडू खराब आपण पाहतो केतनच्या माध्यमातून. केतनची आत्तापर्यंत तारीफ करत होतो, चांगली कामगिरी करत होता, त्या केतन या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेला योगेश सर. आणि ज्या प्रकारे सर ज्ञानेश्वरचा आजच्या दिवसामध्ये खेळ राहिला, त्याचा झेल त्याला तुम्ही इथे संधी दिली आहे. आणि ज्या वेळेला आपण पाहतो ना, एखाद्या 18 धाबा धाव फलकावरती आल्यात. एखाद्या फलंदाजाला ज्या वेळी जीवदान मिळतं ना, तिथून तो खऱ्या अर्थानं अगदी चांगली इनिंग खेळत असतो. आणि इथून जीवदान मिळालं ज्ञानेश्वरला, त्याच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय गुडघे टेकला होता, जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेगमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आपण पाहता 18 धावा धाव फलकावरती. बनवाच्या 30 आहेत, 18 आल्यात 1 ओव्हरमध्ये. इथून आता कमबॅक करावं लागणार आहे ते माझगाव टीमला. या 2 षटकांमध्ये तुम्हाला इथून धाबा खऱ्या अर्थानं बचाव करायचा आहे ते 12 धावसंख्येचा. म्हणजे 12 बॉलमध्ये 12 धावसंख्येचा बचाव करत असताना तुमच्याकडे आता अगदी डॉट बॉल इथून तुम्हाला फेकावं लागणार आहेत. खऱ्या अर्थानं जी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे ज्ञानेश्वर आणि आताच संतोष गारे यांच्यामधली, ती पार्टनरशिप तुम्हाला त्याला ब्रेक लावावा लागेल. इथून तुम्हाला विकेटसाठी दाबत लागेल. खऱ्या अर्थानं तुम्ही या टीममध्ये का आहात, तुम्ही गोलंदाजी का करता, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. दरम्यान येथे पंच सांगतात व्हाईट बॉल आला आहे, जिथे तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारची जर का चेंडू फेकाल तर ही मॅच तुमच्यापासून अगदी दूर जाताना पाहायला मिळेल. 19 झाला. इथे आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे 20 धाबा धाव फलकावरती. आता 10 धावसंख्येची गरज आहे, 30 धाबा बनवायच्या आहेत 1 ओव्हरमध्ये. आता अगदी आपण पाहताय 1 ओव्हरचाच खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात झाली आहे, परंतु 2 चेंडू अगदी अवांतर आलेत. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. यापैकी पुन्हा एकदा चुकी झाली आहे. गोलंदाजाच्या अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेला. तोपर्यंत 1 धाब्यातून कंप्लीट झाली. एका धाबनीचे धाबा धाव फलकामध्ये 21 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल इथून शिल्लक ते 11. खऱ्या अर्थानं ज्या चुका झाल्यात फिल्डिंगमध्ये माझगाव टीमकडनं, आणि अगदी आपण पाहता बॅटिंग करत असताना चांगल्या फ्लोमध्ये चालला होता. प्रतिषटक 14ची सरासरी राखली होती. शेवटच्या षटकामध्ये तिथे समजदारीचं क्रिकेट झालं असतं, तिथे सिंगल डबल पाहायला मिळाली असती, तर मात्र एक चांगली टोटल पाहायला मिळाली असती. इथून मात्र हा डॉट बॉल आपण पाहता.
आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. हे बॉल खऱ्या अर्थानं हवे आहेत माझगाव टीमला. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर खऱ्या अर्थानं कलंबोली टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकले, पुन्हा एकदा जागा बनवली, बॉल फिरलाय पाठीमागे, तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होती. एका धाबेनिशीर 22 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 8 धाबा बनवायच्यात. 9 बॉल 8 धावसंख्येची गरज. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का? परंतु अशा प्रकारची जर का गोलंदाजी चालू राहिली तर निश्चित शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल. परंतु इथे संतोष गारे आहेत, त्यांच्या बॅटमधून हा नजाकत बरा स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. सव्वीस धाबा आल्या. 4 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आठ बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. हा चौकार या मॅचचा रिझल्ट बदललाय. या चौकारानं कोणती टीम टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा हलक्या हातानं कट केला. फाईटमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी आपण पाहत आहे. 7 बॉलमध्ये धावा बनवायचे, त्या 3. हा बॉल निर्णायक राहणार आहे या मॅच मधील. हा बॉल जर का निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये 3 धावा पाहायला मिळतील. परंतु इथे फटका चांगला आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे मॅच जिंकले कलंबोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. खऱ्या अर्थानं बाडपॅच मध्ये चालू होती कलंबोली टीम. संघर्ष चालू होता कलंबोली टीमचा आणि तो संघर्ष अगदी आपण पाहताय वाकदच्या मैदानावरती इथे समाप्त होतोय. डीजे ला देऊया संधी. जरूर आपण पाहतो बोकड असेल कलंबोली संघासाठी. आणि मॅन ऑफ द मॅच